ती भूमिका निवडताना बेसिकली तुम्ही कुठल्या गोष्टीवर जास्त फोकस करता? म्हणजे आत्तापर्यंतच्या आपण तुमच्या भूमिका बघितल्या, तर त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर तुम्हाला कथा महत्त्वाची वाटते किंवा तुम्ही दिग्दर्शक जो आहे तो बघता किंवा एखादं कॅरेक्टर जे तुम्हाला आलेलं आहे ते बघता. म्हणजे तुमचं पात्र निवडण्याची मेन क्रायटेरिया काय असतो? सगळ्यात पहिल्यांदा मी आता जे नवीन येणार आहेत, कारण आता ही आपली मुलाखत आहे, तरुण पण बघणार आहेत, जे स्थिरस्थावर झालेले तेही बघणार आहेत. करेक्ट, करेक्ट. तर मी असं सांगेन की सुरुवातीच्या काळात जेव्हा तुमचं स्ट्रगल पिरियड असतो, त्यावेळेस मला एकच दिवसाचं काम आहे, मला 4 दिवसाचं तरी पाहिजे, हं, हं. हे टाळा. ओके. जेव्हा तुम्ही टीव्हीवर किंवा पडद्यावर दिसायला लागाल, त्यावेळेस तुम्हाला काम मिळत जाणार आहे. एक काम तुम्हाला दुसरं काम देतं. करेक्ट. त्यामुळे इथे मला पैसे 2 पैसे कमी मिळतायत, म्हणून मी ते नाही करणार, असं करू नका. ओके. सुरुवातीच्या काळात मी पण तेच केलं. 1 दिवस, 2 दिवस अशी कामं करत-करत मी आज ह्या मुक्कामावर आलेलो आहे. आणि तुम्ही जर का माणूस म्हणून चांगले असाल ना, तर तुमच्याकडे काम भरपूर आहे. बरोबर. एक वेळ तुमच्याकडे टॅलेंट थोडं कमी असेल ना, तर ते डिरेक्टर म्हणा, हे म्हणा, तेच तुमच्याकडनं करून घेऊ शकतात. हं. पण जर का माझी 9ची शिफ्ट आहे आणि मी जर का 9:30 पावणे 10ला रोज जायला लागलो, बरोबर. तर मग ते कोणी सहन नाही करत. एक्झॅक्टली. आणि माझ्या नशिबाने मला आजपर्यंत ह्या इंडस्ट्रीमध्ये सगळी लोकं खूप चांगली भेटली. अच्छा. म्हणजे अगदी माझे सुरुवातीचे दिग्दर्शक, मी ज्यांचं प्रामुख्याने नाव घेईन, ते आशिष पाटील. अच्छा. आशिष पाटील हे म्हणजे तुला आठवत असेल की नाही मला माहिती नाही, पण अ, दूरदर्शनला बंदिनी आणि दामिनी या सिरियल लागायच्या. बरोबर. तर बंदिनी सिरियल आशिष पाटील करत होते. अच्छा. आणि मी ज्यावेळेस नोकरी सोडायचा निर्णय घेतला, त्यावेळेस माझे मित्र उदय सबनीस, त्याला मी बोललो की म्हटलं, "अरे बाजार आता नोकरी सोडतोय." हं. तर त्यांनी माझी आशिष पाटील यांच्याबरोबर ओळख करून दिली. ओके. आणि मग त्याच्यानंतर माझी आणि आशिष पाटील यांची एवढी मैत्री जमली, की पुढे आशिष पाटील यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी प्रोजेक्टमध्ये. होतो. आणि ते हिंदीच करत राहिले. नंतर ते कालांतराने हिंदीत गेले. करेक्ट. म्हणजे क्योंकि सास भी कभी बहू थी या सीरियलचे पहिले 125 एपिसोड आशिष आशिष पाटील यांनी सरांनी केलेले केलेले. आहेत.